वेलकम बॅक टू अवर चॅनल. परत तुमचं एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. खूप आवाज आहे पण तरी ओके. तर 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 आज आहे 24 फेब आणि डेट ह्याच्यासाठी सांगते कारण की उद्या तर म्हणजे आजच तर काय व्हिडिओ येणार नाही. व्हिडिओ आला तर सॅटर्डेला सेल म्हणून. सो आज आहे 24 फेब आणि उद्या आहे 25 फेब म्हणजेच उमेश यांचा बड्डे आहे. सो बड्डे आला म्हटलं म्हणजे सरप्राईज तर आलंच है ना. तर काहीच माहीत नाही, त्यांना कल्पना नाही आहे की काही सरप्राईज असेल. मी असं प्रिटेंड करून ठेवलं आहे की काही सरप्राईज नाही आहे. मी असं सांगून ठेवलं आहे की तुम्हालाच केक आणावं लागेल, तुम्हाला आपणच कट करूया असं तसं सांगितलं आहे. आणि गिफ्टबद्दल पण काय एवढं काय सांगितलेलं नाही आहे कारण मी फुल प्लॅन करून ठेवलेला आहे. आज 24 आहे तर त्यांची 4ची शिफ्ट आहे. सो ते 12 वाजता येतील. सो तोपर्यंत ही जी वॉल आहे ना, ही वॉल ही डेकोरेटेड असेल. तर बघूया, घरीच करणार आहे, बाहेर तर कुठे जाणार नाही. आणि त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. काही पाहुणे पण येणार आहेत जे अनपेक्षित आहेत, म्हणजे त्यांना माहीत नाही की येणार आहेत म्हणून मीच बोलवलं त्यांना. तर ते पण येणार आहेत, म्हणजे आमचे रिलेटिव्हजच आहेत. सो ते पण येतील आणि 12 वाजता बघूया कसं सरप्राईज होते. सगळं प्लॅन वगैरे केलं आहे, केक वगैरे आणणार आहे मी. बघूया कसं होतं आहे. पुढे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि प्लीज नोटिफिकेशन बेल पण दाबा म्हणजे तुम्हाला कळेल आमचा व्हिडिओ कधी येतो कधी नाही. ठीक आहे. आणि प्लीज सपोर्ट करत राहा आमच्या चॅनलला. नवीन चॅनल आहे सो प्लीज. ठीक आहे. तर थोड्या वेळाने मी आता डेकोरेशन करणार आहे. तर तुम्हाला दाखवेल मी कसं डेकोरेशन करते कसं नाही. सगळं घरीच करणार आहे. बलून्स वगैरे सगळं आणून ठेवलं आहे. तर बस एवढंच आहे की माझा प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे, काही पोपट नको व्हायला. कारण की मी खूप दिवसाचं प्लॅन करून ठेवलं आहे, असं करण तसं करण, असं सरप्राईज देईल तसं देईल. बघूया. एक बस आजची रात्र सरप्राईज खूप करून ठेवलेले. मी एकाच घरात म्हटलं सरप्राईज राहतच नाही, पण तरी मी ठेवलं आहे. माझ्या मम्मीने खूप हेल्प केली आहे मला. आपण ही चावी लावून पाहूया. हे बघा आता ही आपण चावी लावून पाहूया लागते का नाही. हो यस लागलेली आहे. आता आम्ही चाललो केक आणायला. बाय. चला आम्ही आलोय. हे बघा केक घेऊन आलोय. आणि पंप कुठे गेला आपला. आणि हा पंप. तर चला आता वरती जाऊया आणि फुगे फुगूया. बाय. बघा आता आमची तयारी चालू आहे. खास कुठल्याहून बोलले फुगे फुगवायला.
फुगेवाले आहेत, मशीनवाले. ते हे मशीन बघा, हे वाले बनवलंय. फास्ट आहे. फुगे फुगायला कुर्लर बोलवलं. ह्या टेपच्या मदतनी, कुठे गेली टेपच दिसत नाहीये, ह्या टेपच्या मदतनी हे बलून्स आता असे लावून घेतलेत मी. सर्व तयारीला हे लागलेले बघा असे आहेत. सगळे ऑरेंज, हे खरे ऑरेंज नाहीये, गोल्डन आणि व्हाईट आहे. मोठे आणि हे बघा, आणि रेड पण आहे. ही माझी मम्मी, हा माझा दादा, ती माझी दीदी नाही बहीण, ही माझी मावशी, आणि माझं नाव आणि ही किमू, आणि ही चिमू. कोण आहे? आलिशा. माझा मुली, माझा दोन्ही. त्यांचा पण चॅनल. हे बघा मित्रांनो, आता प्रयत्नानंतर हे पहा, एवढा आम्ही तयार एवढं केलेलं सगळं आहे. मी तयार केलंय, म्हणजे सगळ्यांनीच आम्ही ह्याच्यात मी सेट केलंय सगळं. बापरे. सगळं हे झाले डेकोरेशन. आता रात्रीचे किती वाजले? 9:30 वाजले. आता थोड्या वेळाने आम्ही हे बाहेर लावणार आहे, मग ते पण दाखवतो तुम्हाला. असं काम. बर्थडे बॉय अजून आलेले नाहीत. किती वाजलेत? आता वाजलेत 10:30. आता येतीलच. मला केक खायचं, मी बोलवाले. काय बोलणार मामासाठी? काय नाही. मामाला मला फक्त मामा सायकल खाऊन दे बस. अरे मामाचा बर्थडे, तू मामाला द्यायला पाहिजे. तिला एक gift- मी एक गिफ्ट आणलेलं आहे. मी काय आणलं? मामाला गाडी आवडते, आणली का गाडी? हो. एक मिनिट काय? आताच नाही दाखवायचं ते. नंतर दाखवायचंय. मामाला काय गिफ्ट आणलं? तुम्हाला काय नाही आणलं आम्ही. हे बघ. वा वा वा, कुणी बनवलंय? हे बघ इथं. बापरे. मामा, आता मी तुला गिफ्ट दिले आहे, तर तू मला सायकल दे. बापरे, इथं पण मामाला गिफ्ट मागितलं का? हॅपी बर्थडे उमेश मामा. हे बघ. कुठे? दाखव दाखव. हा, हॅपी बर्थडे उमेश मामा. बर्थडे. बर्थडे. हा, वा वा वा. किमोने तर भारी बनवलं. दाखव किमो, अजून काय लिहिलं तू? सरप्राईज फॉर युअर बर्थडे फ्रॉम आराध्या. व्हेरी गुड.
फुगे काढ फुगे. मग सगळी यायची आली इकडे ये. आता हिला मोठं झालं फोटोचं. फोटो नाही ते कॅमेरा. अगं पण ते माझं अगं काय आहे मागं? फुगे अजून घ्यायला पाहिजे ना. तर कसं वाटलं आमचं डेकोरेशन? मम्मी कसं वाटलं डेकोरेशन? एवढं सरप्राईज म्हणून मी बनवलंय डेकोरेशन पहा. काहीच बोलत नाही, माझी मावशी सांगेल. हा, हा, हा. कसं वाटलं डेकोरेशन मावशी? एकदम लाजवाब. मावशी. मेहनत रंगलाय, काय म्हणता? बोला बोला. या ठिकाणी सर्व सजावटीसाठी आम्हाला 2 तास लागलेले आहेत, परंतु आम्ही न दमता थकता आम्हाला 3 तास लागलेले आहेत. हळूहळू केलेलं आहे. कटकुट करून 2 तास, तसे आम्हाला 4 तास लागले. 4 तास. पण काम थोडं आहे पण किचकट आहे, त्यामुळे उशीर लागला. बलून फुगायलाच आम्हाला जवळजवळ 1 तास लागला. 1.5 तास. कारण तो एक पंप आणला होता आम्ही विकत, तो खराब निघाला. त्यामुळे आम्ही पुन्हा गावात गेलो, सिटीमध्ये गेलो, परत नवीन आणला आणि पुन्हा ते फुगवले आम्ही. तर हे असं आहे डेकोरेशन. आणि हे बघा, हे बघा बर्थडे बॉयची बहीण. सगळ्या हे झालेल्या त्या थकलेल्या आहेत. कधी येतोय बर्थडे भाव? केकची वाट. बर्थडे बॉय तेच. या पाहुणे येऊन बसलेत घरी. इकडं झोप यायला लागली आम्हाला. चला, तर आता वाजलेले आहेत 11:15. 11:15 झालेत. हे बघा आम्ही बसलोय आता, फक्त प्लॅन एक्झिक्यूट करायचा. आता छान बोलले, फक्त आता प्लॅन एक्झिक्यूट करायचा राहिलेला आहे. काय बघा, सगळं घर साफ केलंय, काहीच निशाणी ठेवलेली नाही आम्ही पाहुण्यांची. हे बघा मास्क सुद्धा काढून ठेवलेले आहेत. हा. आणि एकदम फुल सरप्राईज. फुल सरप्राईज. बाहेर जाणार आता, लपून बसणार थोड्यावर. प्लॅन सांग, परत सांग प्लॅन. आम्ही आता सरप्राईज देणार आहोत. आता कामाला बर्थडे बॉय 12:30 येणार आहे. तो बेल वाजली की सगळे पाहुणे आम्ही आणि केक घेऊन अंधारात लपून बसणार तिकडे. मग आल्यावरती सरप्राईज, हॅपी बर्थडे. काहीच निशाणी ठेवली नाही आता फक्त. अरे देवा. हॅपी बर्थडे. चालक माणूस, तुझी घड्याळ तुझ्या फोनने धोका दिला. तुझा फोन ओळखला त्यांनी. फोन बाहेर आहे का? घड्याळ घड्याळ घड्याळ. स्वराचं काही ना काही राहतच. हॅपी बर्थडे. संत्रा पाहिला मला भाई चल आता केक कापायला लागेल. मी म्हणलो ना साध नाकाचं घड्याळ. हिला म्हटलं लाईट लावल्यानंतर बोलायचं. कडे वाजल्यावर मला लागलं. काय नाही घड्याळ पाहिले फक्त. पण आगे माहित नाही, पण तुला वाटलं काय आल्याचे? तुला माहित होतं काय येणार आहे? नाही ना, काहीच घड्याळाचा अंदाज आला त्याला. घड्याळ ओळखलं. तू म्हणायचं पण होतं त्याला पण आता कळलं ना. तू काय म्हणायचं मागच्या वेळेस आली तेव्हा राहिलं. हा मी तेच बोलले, पण तरी त्यांनी खोललं. आणि तो मोबाईल कोणाचा चेक केला? खोललं मोबाईल कोणाचा होता तो? खोललं पण लाईट मग तू कसं काय दरवाजा खोलला लगेच? मला डाऊट आला. हा म्हणून त्याला लाईट तू लावला ना? नाही त्याने. हा लाईट मी लावला. हा तुझंच गोळ झाला. मग कधी वाजल्यामुळे बरोबर हॅपी बर्थडे म्हणून आपल्या घरात लाईट लावलं. मग मी लावला नाही. सरपंच गिफ्ट सरप्राईज तर बघ काय. सरप्राईज फॉर युअर बर्थडे गिफ्ट फ्रॉम आराध्या. उभी राहतील देताना. चला चाकू घ्या. त्याच्या पुढं ना कॅमेरा. Happy birthday to you. Happy birthday dear Bhumi. Happy birthday to you. मेणबत्ती आली पकड. झालं तुम्ही उभं राहता. चला या
मेहनत केली एवढं. चला बरोबर मामा. तुझं मावशी बरोबर. चला जा 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 जा. जा घरात. चलिए ताना मावशी इकडनं ये. मोठी झालं ना. बारीक केलं पण आधी किती आठवडा प्लॅनिंग चालू होती. 2 आठवडे काय मग. चला मामाच्या गर्ल्स, फेवरेट मामाच्या गर्ल्स. मामाला का कुठे ठेवला असेल केक तुला यूज पर्यंत समोरच्या घरात. फोटो येणार आहे. फोटो नाही व्हिडिओ चालू आहे. वा वा हॅपी बर्थडे. खाऊ पण नाही. एक फोटो घ्यायचा म्हणजे सगळे आधी व्हिडिओ घेऊ द्या आणि मग फोटो काढायचा एक एक. ठीक आहे. एवढं खाली बसले तर उठा पाड किती जा जल्दी. नाही फोटो नाही चालू मला सावधानी दे व्हिडिओ. हॅपी बर्थडे परत एकदा. थँक्यू. शुभेच्छा. कसं वाटलं मग सरप्राईज? एक नंबर. अचानकच भडका झाला. कशाचा भडका? गिफ्टचा. कसं वाटलं? अभी तो और सरप्राइजेस बाकी आहे अजून. उद्या मला मग बाकीचे कर. चालेल. तर झाला बड्डे. आता गिफ्ट के बिना बड्डे अधुरा रहता है ना. सो हे गिफ्ट, हे फर्स्ट गिफ्ट आहे आणि सेकंड गिफ्ट आता उद्या सकाळी देते कारण की ते खूप स्पेशल आहे. ठीक आहे. चलो रिॲक्शन्स. हलू नको जास्त, हलू नको जास्त. अंदाज लावू काय? हा हा थांब अंदाज. हो कपडे जास्त नाही हलवायचा. हलका आहे ते खूप. काहीतरी इलेक्ट्रिक वस्तू आहे. इलेक्ट्रिक. यार तू काय माणूस आहेस रे? कस काय ओळखतो तू? अंदाज वजनावरून. This is the gift. दिल है तुम्हारा. झालं फुल बॅट. लाईट लावणार ते लाईट लागणार त्यात अंधारात. बरं लावून बघूया लगेच. तुला दुसरा आत्ताच पाहिजे का उद्या? आत्ताच. उद्या दुसरा नाही मग 2च आहे, संपून जाते. काय ते तर गेम आहे ना आपल्यावाला. आता उद्या मटन आहे. आता सेकंड गिफ्ट खोलतोय आता आम्ही. बघा सेकंड गिफ्ट कुठं लपून ठेवलं होतं बघा. अगो बाई, हे बघा इथं लपून ठेवलंय. खोल, सरळ कर एकदम. बर का आम्ही ओळख नाही का?
चलो बैठो. पहचानने का अभी ओळख नाही का? पहचानो क्या है अंदर. रुको. जड आहे का? हा थोडं अंदर हलका हलक्या हाताने प्लीज. आता काय आहे? पहचानो क्या है. लय हलू नको. मस्त पॅकिंग आहे ना, सुंदर ग्रीन. मी गेली. नाव बघा. पनवेल शेव. हे गाडी नंबर बघ. पनवेल शेवगाव. गाडी नंबर बघ. 1125 आहे का? हे नंबर उलटा टाकला. पनवेल पुणे शेवगाव. शेवगाव. हे दाखव पनवेल. पनवेल पुणे नगर. हा बनवून देते. कारखाना असेल तिथं आहे ना. वाव. कसं वाटतंय? लाल परी. पहिली बायको घरी आणली ना मी. हे पण नंबर चुकला रे. कस काय? 1125. 25 11 आहे. चला दीक्षाचा विजय झालेला आहे. आपणच आपली स्तुती करावी. आपणच आपली तारीफ करावं आता. सो हे तर बिझी झाले आता फोटो काढण्यामध्ये बघा. इकडं बिझी. आपल्याला कोण नाही विचारत गिफ्ट दिला पण थँक्यू नाही काहीच नाही. ते तिकडं चाललंय का पहिली बायको सोबत. पहिल्या बायको सोबत काय चालू आहे बघितलं का? मला सोडून दिलं. विसरून गेले मला. पहिल्या बायकोच चाललंय आता. मला गेले विसरून. ग बाई काय खरं नाही आता. बरं सांगा आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटलं गिफ्ट? बर्थडे बॉयला विचारूया आपण आता. कसं वाटतंय? यष्टी कसं वाटलं मी गिफ्ट दिलेलं? खूप आनंद होत आहे. सो बळीद यांनी मिस्टर बळीदला त्यांच्या जीवनामध्ये ज्या टप्प्यावर त्यांनी आज उभे आहेत त्याचं प्रतीक म्हणून एस टी हे गिफ्ट दिलं आहे. त्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि एस टी ही त्यांचीच नाही तर उभ्या भारतामध्ये प्रत्येक गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येकालाच ते एक आवडतं साधन आहे. साधन म्हणण्यापेक्षा एक घरगुती मेंबर आहे असं वाटत आहे. कारण जिथं रस्ता आहे तिथं एस टी आहे, जिथं गाव आहे तिथं रस्ता आहे आणि तिथे एस टी आहे. हात दाखवा, गाडी थांबवा, वाट पाहिल पण एस टीने जाईल, एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास, अशा अनेक छोट्या मोठ्या वाक्यांनी तिला प्रसिद्धी तर मिळतच आहे. परंतु लाल परी किंवा लाल डबा हा गोरगरिबांसाठी, शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यालयांसाठी येण्या जाण्यासाठी त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी ती एक महत्त्वाचं काम करत आहे. ज्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्यांचं जे काही तिकीट वगैरे असेल किंवा दर असेल, भाडे, जे काही खराब रस्ता असेल किंवा घाट असतील त्यामध्ये अति दर आकारले जातात. परंतु एस टी ही सर्वसामान्याच्या खिशाला परवडणारी आहे आणि त्यांनी एक माफक दर ठेवून त्यांनी प्रवासाची सेवा करते. म्हणून प्रवासी देखील आज मरेपर्यंत त्या एस टीला विसरू शकत नाही. आणि हे जे गिफ्ट दिलं आहे बर्थडेच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट होतं, हे बर्थडे बॉयला तर आवडलेलंच आहे. परंतु आम्हाला सर्वांना ते आवडलेलं आहे आणि तुम्हाला देखील आवडलं असेल. नक्कीच यावर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि आता जाऊया थेट बर्थडे बॉयकडे. माझ्या बर्थडे निमित्त मला माझ्या बायकोने गिफ्ट दिलंय. आता एस टी बद्दल जरा 2 शब्द सांगतो. लहानपणापासून शिक्षण आतापर्यंत आम्ही एस टीनेच प्रवास करत आलोय.
म्हणजे शाळेला असताना कॉलेजला असताना म्हणजे प्रायव्हेट गाडीने जायची का आपल्याकडे एवढी ऐपत नव्हती, पण एस टीचा वाट बघून आम्ही एस टीला हात करूनच एस टीनेच प्रवास करायचो. इतक्या दिवस काय एस टीचं महत्त्व बऱ्यापैकी कळत नव्हतं, पण आता एस टीमध्ये जेव्हा आता मी एस टीमध्येच काम करतोय आणि आता एस टीचे आता थोडा संप चालू आहे आणि एस टी बंद आहे, तर आता लोकांची अपेक्षा आणि कधी चालू होते ही वाट बघतायत लोक. त्यामुळं एस टीचं थोडं जास्त महत्त्व कळून येत आहे आता. आणि बाकी आता हे गिफ्ट माझ्या बायकोने मला का दिलं तिचे पण जरा 2 शब्द ऐकून घेऊ. मी माझी सौतन घरी आणली म्हणून. आयुष्यभर कधीच विसरणार, चूक केली मी आणून. सर्वात जास्त प्रेम तिलाच भेटणार आहे. सकाळपासून त्या तिलाच घेऊन बसलेत ते मांडीवर. मग ते आपलं दैवत आहे. हे बघ अशा प्रकारे एकदम हुबेहूब एस टी बनवलेली आहे पियुष राऊत यांनी. बनवणाऱ्याचे धन्यवाद. तुम्ही पण एस टीने इथून प्रवास करा, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आता बसले का? बसले का? हो बसले. चला टंग टंग टिंग टंग. हे पहा आता आता गाडी चाललेली पनवेल पुणे नगर आणि शेवगाव. चला कोण राहिले का खाली बसून घ्या. आता पुण्याला गाडी थांबणार, मध्ये थांबणार नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आलेली गाडी पनवेल पुणे नगर शेवगाव. पनवेल पुणे नगर शेवगाव पुणे नगर मार्गे जात आहे. प्रवाशांना सूचना, एस टीने चालत्या बसमध्ये बसू नका, उतरू नका. लय दिवसाने ऐकायला भेटलाय अरे. चला उतरले प्रवासी. ठीक आहे. हे बघा हा माझा बर्थडेचं गिफ्ट होता आणि अतिशय म्हणजे अपेक्षाही पण नाही करू शकत अशा प्रकारे गिफ्ट मला भेटलेलं आहे. एकदम आपलं दैवत म्हणजे इथून पुढची लाईफ पूर्ण याच्यावर अवलंबून आहे माझी फॅमिलीची. आणि मला गिफ्ट एकदम आवडलेलं आहे. तर एस टी बद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय प्रेम आहे, तुम्ही पण व्यक्त करू शकता, कमेंटमध्ये सांगा. आणि सध्या एस टी आपला संप आहे, लवकरात लवकर मिटून सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात असे पण तुम्ही आम्हाला थोडंफार सहकार्य करा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटी पण वाजवा. तर ठीक आहे, चला लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. आता माझा बर्थडे संपत आहे, त्याच्यामुळे बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.